महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक ताकद कोणती असेल? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी औद्योगिक ताकद ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक कमतरता कोणती वाटते तुम्हाला? औद्योगिक कमतरता सगळ्यापेक्षा महत्त्वाचं मला महाराष्ट्रातील पुढील मोठं औद्योगिक क्षेत्र कोणतं असेल? महाराष्ट्रातील पुढील औद्योगिक क्षेत्र हे कोकणची सर्वात मोठी आर्थिक ताकद काय असेल? पर्यटन आणि गाव तिथे उद्योजक. एका वाक्यात तुमचं स्वप्न सांगा. ग्रामीण भागातला व्यक्ती आर्थिक. नमस्कार. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाचा आपण अमृत महोत्सवी प्रवास केलेलाच आहात. एकंदरीत देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर एक सर्वात महत्त्वाचं आव्हान उभं राहिलं, ते म्हणजे आर्थिक स्वावलंबनाचं, त्याचबरोबर रोजगार निर्मितीचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम करण्याचं, बळ देण्याचं. आणि याच अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण संवाद करण्यासाठी कोकण 7 लाईव्हच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहोत. आणि आज हा संवाद आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी करणार आहोत, ते म्हणजे ग्रामीण भागातून हे व्यक्तिमत्व उभं झालेलं आहे आणि एक उद्योग विश्वामध्ये एक स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. आणि असंच व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्रजी मानगावे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. खरं तर त्यांचं मी स्वागत करतो आहे. सर, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आहे. थँक्यू. तुम्हाला आणि खरं सांगायचं तर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि अशा एक अतिशय महत्त्वाच्या दिवशी आज आपण तुमच्याशी संवाद साधतो आहे. खरं तर तुमचा प्रवास आणि एकंदरीत उद्योग विश्वामध्ये तुमची ही धडपड हे पाहता एक सर्वसामान्य माणसाला हाच नेहमी प्रश्न पडतो आहे की खऱ्या अर्थानं आज या ग्रामीण अर्थव्यवस्थेला, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जर खऱ्या अर्थाने भक्कम करायचं असेल, त्याला बळ द्यायचं असेल तर उद्योजक उभं होणं फार गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आज उद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहेत. सांगलीसारख्या ग्रामीण भागातून तुम्ही एक स्वतःचं उद्योग विश्व उभं केलात आणि तिथपासूनचा हा तुमचा आतापर्यंतचा प्रवास ते अगदी महाराष्ट्र राज्यातील शिखर संस्था असणारी म्हणजे व्यापार, उद्योग, त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील ही शिखर संस्था आहे आणि या शिखर संस्थेचं तुम्ही नेतृत्व करत आहात. तर खऱ्या अर्थानं एकंदरीत जर हे पाहिलं असेल, जे आत्ताचं महाराष्ट्राचं चित्र आहे, तर सध्याच्या हे चित्र सुधारण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राला भक्कम करण्यासाठी खऱ्या अर्थानं आज प्रत्येक गावागावामध्ये उद्योग उभं होणं गरजेचं आहे. तर हा सगळा प्रवास तुमचा आहे आणि ती संकल्पना घेऊन तुम्ही पुढे जात आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की एका ग्रामीण भागातून तुम्ही तुमचं उद्योग क्षेत्र उभं केलात आणि आज तुम्ही एका शिखर संस्थेचे अध्यक्ष आहात. तर हा जो बदल आहे किंवा हा बदल झाल्यानंतर या बदलाकडे तुम्ही कसं पाहतात आणि आयुष्यातल्या ह्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असं कोणत्या टप्प्यावर तुम्हाला असं वाटलं की आता मी काहीतरी मोठं करू शकतो, मला काहीतरी मोठं करायचं आहे, काय सांगाल? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या टीमला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या सगळ्या परिसरातील, कोकण परिसरातील सगळ्यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आजचा हा दिवस हा 80वा स्वातंत्र्य दिन आणि आजची ही मुलाखत या माध्यमातून आपल्याला काही आपल्या गोष्टीचं सिंहावलोकन करण्याची ही वेळ आहे. आणि आपण जसं म्हणाला, आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासामध्ये महाराष्ट्राची औद्योगिक जडणघडण याच्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचा वाटा हा खूप मोठा राहिलेला आहे. सन 1927 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना शेठ वालचंद हिराचंद यांनी केली आणि या आत्ता पुढचं 2027 हे वर्ष आमचं 100वं वर्ष होतं आहे. 100 वर्ष चेंबरला कंप्लीट होत आहेत. तर या 100 वर्षाच्या प्रवासामध्ये
इंडस्ट्रीयल ग्रोथ या राज्याची खूप मोठ्या प्रमाणात झाली. इंडस्ट्रीयल ग्रोथ बरोबर देशात सगळीकडं ज्याप्रमाणे आर्थिक प्रगती किंवा औद्योगिक प्रगती जशी आपल्याला झालेली दिसते, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग हा महाराष्ट्राचा दिसतो. हे होत असताना ग्रामीण भागातील जे काही चित्र आहे ते शेतीवरती आधारित आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं मी स्वतः एका छोट्या गावातून येतो, ग्रामीण भागातून येतो. आणि ग्रामीण भागातल्या व्यथा, ग्रामीण भागातल्या अडचणी ह्या वेगळ्या आहेत. शेतीवरती अवलंबित्व सगळ्यांचं असल्यामुळं शहर आणि गाव ह्याच्यामध्ये खूप मोठी दरी आपल्याला दिसते. एका बाजूला शहरं सुधारलेली दिसतात, शहरामध्ये आधुनिक सगळ्या आरोग्याच्या सुविधा, त्याचप्रमाणे शिक्षणाच्या सुविधा, सगळ्या सुविधा शहरामध्ये मिळतात. आणि ग्रामीण भागामध्ये लोक हे नोकरीसाठी गाव सोडून मोठ्या शहराकडे दिवसेंदिवस वळत चाललेले आहेत आणि गावच्या गावं ओस पडताना दिसतात. तर यासाठी गावं समृद्ध झाली पाहिजेत आणि गावामध्ये आर्थिक ताकद आली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातल्या जनतेला स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी आणि त्यांना उद्योग उभारणीसाठी एका सपोर्ट किंवा एका चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. आणि यासाठीच आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आम्ही सगळ्यांनी गाव तिथं उद्योजक अभियानाची सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आर्थिक उन्नती होणारा गावागावात आपल्याला उद्योजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आम्ही या अभियानातून करतोय. आणि आजच 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्यासाठी आम्ही पहिलं जे काही आमचं गाव तिथं उद्योजकचं जे काही इन्क्युबेशन काउन्सिल आम्ही चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आज कुडाळ येथे होणार आहे. संपूर्ण कोकण परिसरात याच्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना ग्रामीण भागामध्ये उद्योजकतेचं एक वारं आलेलं आपल्याला या माध्यमातून दिसेल. खरं तर तुमची ही गाव तिथे उद्योजक ही संकल्पना फारच म्हणजे सुंदर आहे. पण जेव्हा ही संकल्पना तुम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत, खरं तर संकल्पनेची जोरदार चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पण ही संकल्पना ही फक्त संकल्पना आहे की त्याची प्रत्यक्षात कृती, म्हणजे आज तुम्ही म्हणतायत की आजपासून त्याची आपण सुरुवात करतोय, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? म्हणजे महाराष्ट्राच्या या ग्रामीण भागामध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात राबवणं शक्य आहे का? प्रत्यक्षात नक्कीच शक्य आहे आणि ते झालेलंही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून येईल. मुळात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. संकल्पना ही संकल्पना कागदापुरती राहते आणि कृती जर त्याची नाही झाली तर रिझल्ट शून्य असतो. पण आम्ही ह्याचा पूर्ण ज्या वेळेला आराखडा तयार केला त्यावेळेला ग्रामीण भागातल्या उद्योग उभा करताना ज्या काही गोष्टी त्यामध्ये धराव्या लागणार आहेत त्या सगळ्या आम्ही घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही जे एक मॅगझिन गाव तिथं उद्योजक अभियानाचं देतोय त्याच्यामध्ये 500 उद्योगांची यादी आहे. त्यानंतर 25 एक उद्योग आम्ही असे निवडलेले आहेत जे ग्रामीण भागामध्ये सस्टेन होऊ शकतात. उद्योग करणं किंवा उभा राहणं ही गोष्ट ताबडतोब होऊ शकते, परंतु खरी कसरत ही आहे की ती उद्योग सस्टेन होणं, कंटिन्यू होणं, तो उद्योग चांगल्या रीतीनं चालणं. आणि मुळात ग्रामीण भागामध्ये शेती करणारे सगळे आपले घटक असतात. तिथला मॅक्झिमम लोकसंख्या शेतकरीच असते, आपल्यालाही माहीत आहे. ह्या ग्रामीण भागामध्ये उद्योजकीय मानसिकता तयार करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही उद्योग विचार मंच नावाची उद्योग विचार मंचाची स्थापना करतोय. आणि या उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागामध्ये एक इकोसिस्टीम तयार व्हावी, म्हणजे सायकोलॉजी तयार व्हावी, हा आमचा पहिला प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच उद्योग विचार मंच गावागावात आपण स्थापन करतोय. एकदा उद्योग विचार मंच स्थापन झाला की त्या माध्यमातून ती एक इकोसिस्टीम, सायकोलॉजी, मानसिकता तयार होईल. आणि मानसिकता तयार झाल्यानंतर मग त्याला अनुषंगाने ट्रेनिंग असेल किंवा त्याला फायनान्शियल लिंकेज असेल, मार्केट लिंकेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या होतील. तो आकड्यापुरता खेळ असणार नाही, तर उद्योग विचार मंच हे कंटिन्युअसली उद्योजक घडवण्याचं त्या गावामध्ये काम करेल. त्यासाठी उद्योग विचार मंचाची स्थापना आम्ही करतोय. आणि जे उद्योग गावामध्ये चालू शकतील असेच उद्योग
आम्ही त्या गावामध्ये उभा करतोय. त्या गावामध्ये उभा केलेले उद्योग हे कंटिन्यू चालले पाहिजेत आणि त्या गावामधल्या उद्योगाला मार्केटसुद्धा मिळालं पाहिजे, त्याची बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. हा सगळा आराखडा आम्ही केलेला आहे. आणि नक्की तुमचा जो प्रश्न होता की खरोखर हे झालेलं दिसेल का, तर ते झालेलं दिसेल. गावागावात नवीन उद्योजक या गाव तिथं उद्योजक अभियानाच्या माध्यमातून झालेले दिसतील. सर, खरंच म्हणजे याच प्रश्नाला अनुसरून माझा हा प्रश्न आहे की संकल्पना जशी तुमची आहे की गाव तिथे उद्योजक, तसंच ह्या अभियानाअंतर्गत तुम्ही 36 जिल्ह्यामध्ये ही अभियान तुम्ही राबवणार आहात. 36 जिल्ह्यामधून 36,000 नवउद्योजक करण्याचं तुमचं लक्ष आहे. तर हे जेव्हा लक्ष पार करण्यासाठी काहीतरी एक असं आपल्यासमोर व्हिजन असावं लागतं. कारण ग्रामीण भागामध्ये अनेक, जसं तुम्ही मगाशी म्हणाल तसे अनेक उद्योग असतात, उद्योगांचे अनेक प्रकार असतात. मग साधारण तुम्ही या अनुषंगाने कोणत्या उद्योगांना प्राधान्य देणार आहात, किंवा त्याचबरोबर ह्या सगळ्याचा परिणाम असा एक साधारण तुम्ही असं निश्चित कालावधी ठरवला आहे का, की बाबा यामध्ये हा जो काय परिणाम आहे तो आपल्याला दिसेल? म्हणजे कसं होतं की मगाशी जसं म्हणालं तसं की आपण एखादी संकल्पना मांडतोय, पण त्याचा एक निश्चित कालावधी असणं फार गरजेचं आहे. तर असं काही तुम्ही ठरवलं आहे का? गावामध्ये उद्योग चालू करण्यासाठी आणि गाव तिथं उद्योजक अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 36,000 नवीन उद्योजक करण्याचा, म्हणजे प्रत्येक गावात एक कमीत कमी यशस्वी उद्योजक, अशा महाराष्ट्रात तर 42,000 गाव आहेत, पण साधारण 36,000 गावामध्ये 36,000 नवीन उद्योजक करण्याचा आम्ही जो कालावधी ठरवलेला आहे तो 2 वर्षाचा कालावधी आहे. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये यशस्वी उद्योजक आम्ही बनवतोय. आणि तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की ही संकल्पना फक्त संकल्पना आहे का प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते, तर आजच्याच कार्यक्रमात आम्ही 6 नवीन उद्योजक जे घडवलेले आहेत आम्ही, आणि ज्यांना फायनान्शियल आपण नवीन उद्योगाला कर्ज मंजुरीचं पत्र, त्याच्या उद्योगाची सगळ्या आजची सुरुवात ही आजच्याच आम्ही कार्यक्रमात 6 नवीन उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आम्ही उभा केलेले आहेत, जे आज तुम्हाला आम्ही त्यांचं वितरण ही आज त्यांना पत्र वितरण आम्ही आज मंजुरीचं आणि पुढचं सगळं आज झालेलं तुम्हाला दिसून येईल. दुसरा महत्त्वाचा भाग, गाव तिथं उद्योजक इन्क्युबेशन काउन्सिलची आम्ही स्थापना केलेली आहे. इन्क्युबेशन काउन्सिल म्हणजे काय, तर एखादा व्यक्तीला जर उद्योग करावासा वाटला तर तो उद्योग करत असताना त्याला इन्क्युबेट करणं, म्हणजे त्यासाठी लागणारी सगळ्या प्रकारची व्यवस्था, तिथं त्याचं प्रशिक्षण त्याला देणं, आणि मग इन्क्युबेट झालेली व्यक्ती हे स्वतःचा व्यवसाय स्वतः चांगल्या पद्धतीनं करू शकेल, ह्यासाठी इन्क्युबेशन काउन्सिल ही आम्ही आज कुडाळ येथं आमचं ऑफिस जे उद्घाटन होतंय त्याच्यामध्ये आम्ही केलेले आहे. खरं तर एकंदरीत हा जे तुम्ही म्हणतायत की म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही असं ठोस त्याचं एक प्लॅनिंग केलेलं आहे. या अनुषंगानेच मी पुढे तुम्हाला असं विचारतोय की कसं होतं की ग्रामीण भागामधील जेव्हा एखादा तरुण जेव्हा शिकतो किंवा त्याचं शिक्षण पूर्ण होतं, तर त्याच्यासमोर 1-2 पर्याय असतात. म्हणजे एक तर शिक्षण झालं की नोकरी करणे, म्हणजे शहरामध्ये जाऊन एखादी नोकरी करणे, किंवा गाव सोडून एखाद्या रोजगारासाठी मोठ्या शहराकडे जाणे. म्हणजे असे 2 पर्याय त्याच्यासमोर विशेषतः राहतात उभे. म्हणजे एकंदरीत तो गावाकडून शहराकडे जातो, ओके, पण ही गाव तिथे रोजगार किंवा गाव तिथे उद्योग ही जी तुमची संकल्पना, यातून जे स्थलांतर होते गावाकडून शहराकडे, तर ते रोखू शकणार का, किंवा रोखण्यासाठी ही योजना कितपत काम करेल? आम्ही हे अभियानच त्यासाठी चालू केलेलं आहे. गावातल्या व्यक्तीला गावातल्या गावात त्याचा उद्योग उभा राहावा, हाच या अभियानापाठीमागचा उद्देश आहे. गावातली व्यक्ती शहरामध्ये नोकरीसाठी जाते व त्या संपूर्ण शहरामध्ये त्याला नोकरीसाठी वर भटकावं लागतं, भटकंती करावी लागते, आणि शहरामध्ये जेवढी कमाई त्याला करता येते त्याच्याही पेक्षा जास्त कमाई तो गावात उद्योग उभा करून करू शकतो. यासाठी गावामध्ये जो व्यक्ती आहे त्याला कोणता उद्योग करावा, त्यानंतर त्या उद्योगाचं प्रशिक्षण, ट्रेनिंग, उद्योग करायचा असेल तर त्या उद्योगाला सगळ्यात महत्त्वाची गरज काय असते, तर भांडवल पुरवठा, म्हणजे पैशाची व्यवस्था, वित्तीय लिंकेज, हा पहिला भाग. त्यानंतर त्याला उद्योग करत असणारा लागणाऱ्या मशीन्स किंवा त्याचं
पुढची जी काही सोर्सेस असतात त्या सोर्सेसशी कनेक्ट करून देणं आणि तयार झालेल्या मालाची विक्री करणं, हे जे काही 4-5 टप्पे आहेत ते सगळेच टप्पे आपण इन्क्युबेशन काउन्सिलमध्ये आपण त्याला तयार करतो. गावातला व्यक्ती गावातच राहिला पाहिजे, गावातल्या व्यक्तीला गावामध्ये त्याला उद्योग उभा करून त्याला स्वतःच्या पायावरती स्वतःचा उद्योग करता आला पाहिजे, यासाठीच गाव तिथं उद्योजक अभियान आम्ही चालू केलेलं आहे. आणि सुरुवातीला कदाचित तो उद्योग छोटा असेल, पण हळूहळू काळाच्या ओघात तो टप्प्याटप्प्यानं त्याची स्टेडी ग्रोथ होत जाते आणि मोठा उद्योग झालेला आपल्याला दिसून येतो. आपण बघाल की भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं आणि चीनला साधारण 1949ला त्याची स्वतंत्रता झाली किंवा त्याची ग्रोथ चालू झाली. तर ह्या एवढ्यानंतर 1980 पर्यंत चीन हा आपल्या मागे होता आर्थिक प्रगतीमध्ये, परंतु आज चीन झपाट्यानं आपल्या पुढं निघून गेला. याचं कारण काय असेल तर त्यांनी चीनमध्ये TVE नावाचा टाउनशिप विलेज एंटरप्रिनरशिप नावाचा प्रोजेक्ट हा त्यांनी राबवला आणि गावागावातल्या मुलांना त्यांनी स्किल्ड केलं. त्या स्किल्ड केल्यामुळे ग्रामीण भागातला टप्पा इतका सुधारला की आज चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती झालेली दिसते, इंडस्ट्रियलायझेशन दिसतं. उद्योगामध्ये आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात हायेस्ट मॅन्युफॅक्चरिंग जर कुठं असेल तर ते चीनमध्ये झालेलं दिसतं. मला वाटतं आपल्याकडेही त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं पोटेन्शियल आहे. भारतीय लोकांची मानसिकता ही उद्योगी आहे. तुम्ही इतिहासात जर तुम्ही डोकावून बघितलं तर भारतामध्ये पूर्वी रेशमी उद्योग, सुताचा उद्योग, मसाल्याचा उद्योग, हा उद्योग भारतामध्ये केला जायचा आणि जग त्याची बाजारपेठ होता. म्हणजे संपूर्ण जगामध्ये उद्यमशीलता जर कुठं असेल तर भूतकाळामध्ये सगळ्यात मोठी उद्यमशीलता भारतामध्ये होती आणि संपूर्ण जगामध्ये आपला असा कुठला देश आहे जिथं इतके रेशमी कलाकुसरीच्या हस्तकलेच्या वस्तू आणि मसाल्याचे पदार्थ विकले जातात, असं नावलौकिक भारताचं होतं. आणि आज ही प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये आपण खूप पुढे आहोत इतर देशांच्या तुलनेनं. पण गरज आहे ते ग्रामीण भागामध्ये उद्योजकता उभी करण्याची आणि त्यासाठी गावामध्ये छोटे छोटे उद्योग आपण उभा करून दिले पाहिजेत. त्या लोकांनी शहराकडे स्थलांतरित करून नोकरीच्या पाठीमागं धावण्यापेक्षा स्वतः उद्योग ग्रामीण भागामध्ये चालू करून आज भारताची लोकसंख्या साधारण 160 कोटी आहे. 140 कोटी आता मागची होती, आता 160 कोटीपर्यंत गेलेली आहे. जग आता मोठी बाजारपेठ झालेलं आहे आणि ह्या ग्लोबलायझेशन जगाचं झाल्यामुळं आपल्याला खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. तुमचा प्रोडक्ट हा तुम्ही गावामध्ये तयार करून संपूर्ण जगामध्ये विक्री करू शकता, इतकं जग आज जवळ आलेलं आहे. मी माझ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातोय गाव तिथं उद्योजक ह्या अभियानाच्या माध्यमातून. मी प्रत्येक वेळेला सांगतो की आत्ताची जी वेळ आहे ती उद्योगासाठीची, ग्रामीण भागातल्या उद्योजकांच्यासाठीची हा सुवर्णयुग आहे. कारण आज मोबाईलमुळं तुमच्या हातामध्ये माहितीचं संपूर्ण जगाचं स्तोत्र तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. माहितीचं सेंटर आहे, नॉलेज सेंटर तुमच्या हातामध्ये आहे मोबाईलमध्ये. तुम्ही आज जर कोणताही उद्योग करायचा विचार केला, फॉर एक्झाम्पल मी एक सांगतो, तुम्हाला बायोपॅलेटचा उद्योग करायचा आहे किंवा तुम्हाला एखादी फॅक्टरी CNC VMC मशीन शॉप टाकायचं आहे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर सर्च केला तर तुम्हाला त्याची संपूर्णता माहिती A to Z माहिती तुम्हाला मिळते. त्याचं तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो, प्रत्यक्षात ती फॅक्टरी कशी चालते, त्याला भांडवल पुरवठा कसा होतो, मार्केट कुठं कुठं उपलब्ध आहे, हे सगळं जगाचं नॉलेज आज तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. हाच जर तुम्ही पूर्वी जर त्याच्याशी तुलना केली तर पूर्वी ह्या माहितीसाठी तुम्हाला त्या शहरात जावं लागायचं. ती फॅक्टरी बघणारा व्यक्ती तो बऱ्याच वेळा त्याला कॉम्पिटिशन होईल किंवा त्याला कॉन्फिडेन्शियल ठेवण्यासाठी तो दाखवायचा नाही, त्यामुळं माहिती मिळायची नाही आणि एखाद्याला करायची इच्छा असली तरी त्याला कनेक्ट होता येत नव्हतं. पण आज माहिती तुमच्या घरी आलेली आहे, माहिती तुमच्या हातात आलेली आहे. फक्त गरज आहे ती वृत्ती आणि ती विचार करण्याची.
प्रत्येक व्यक्ती आपल्याला कोणता विचार आणि कोणत्या वृत्तीनं पुढं जातं ते दिसते. आपल्याच राज्यामध्ये किर्लोस्कर होऊन गेले, आपल्याच राज्यामध्ये डहाणूकर होऊन गेले, वालचंद शेठजी, वालचंद हिराचंद हे सोलापूरसारख्या टियर 2 सिटीमधून येऊन त्यांनी देशातला पहिला जहाज निर्मिती, पहिला विमान निर्मितीचा कारखाना हा काढला. हे सगळे लोक त्या विषयानं प्रेरित होऊन किंवा तो विचार मनामध्ये आल्यानंतर त्यांनी उद्योग चालू केले आणि पुढे गेले. आता तुमच्याही आज कोकणामध्ये कितीतरी अशी मोठे व्यक्तींची नावं सांगता येतील. एकनाथ ठाकूर साहेबांचं आपल्याला नाव घेता येईल, ज्यांनी सारस्वत बँकेची स्थापना केली आणि आज सारस्वत बँक किती मोठी झालेली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहेत. कोकणामध्ये खूप मोठ्या ग्रामीण भागातून येऊन, छोट्या भागातून येऊन प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल करणारे कितीतरी उद्योजक आहेत. त्यामुळं मी असं नेहमी म्हणतो की आपल्याला आजचा जो काळ आहे तो ग्रामीण उद्योजकांच्यासाठी सुवर्ण काळ आहे, कारण माहितीचं संपूर्ण स्तोत्र तुमच्या हातात आहे. गरज आहे ते तुम्ही फक्त एक पाऊल पुढं टाकून उद्योजकीय मानसिकता बनवण्याची, आणि त्यासाठी आम्ही आज चेंबरच्या ऑफिसचं उद्घाटन कुडाळ येथे करतोय. सर, खरं तर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करतायत इथल्या ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये यायचं आहे. त्या अनुषंगाने एक प्रश्न माझ्या मनात आला आहे, तो म्हणजे की मुळातच तुम्ही ग्रामीण भागातून आला आणि मुळात हा विचार कुठून आला तुमच्या मनात? कारण जेव्हा ग्रामीण भागातून जेव्हा एखादा उद्योजक बनतो तर पहिला आधी तो विचार यावा लागतो. ओके, तो विचार कुठून सुरू आहे? कारण आज तुम्ही SRM सारख्या इंटरनॅशनल ग्रुपचे तुम्ही व्यवस्थापकीय संचालक आहात, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहात. तर हे जे विचार किंवा ही जी सुरुवात होती ती जरा थोडक्यात आम्हाला सांगा कशी होती. ॲक्च्युली SRM ग्रुप हा आमचा ग्रुप आहे. याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 कंपनीज आहेत ह्या ग्रुपमध्ये. याची सुरुवात अशी झाली की मी सुरुवातीला BComचा विद्यार्थी होतो. माझे घरचे सगळेच शेती करणारे होते आणि आम्ही पारंपरिक शेती करणारे घरातील शेतकरी कुटुंबातील मी आहे. पण BComला असल्यामुळं जे कॉलेजमध्ये माझे जे मित्र होते ते सगळे कॉमर्स कॉलेज आमचं सांगलीला होतं आणि कॉमर्स कॉलेजमध्ये सगळेच मित्रमंडळी हे बिझनेस करणाऱ्या फॅमिलीतले आम्हाला बहुतांशी भेटले. आणि कुणाचं साडीचं दुकान होतं, कुणाच्या वडिलांची MIDCमध्ये फॅक्टरी होती, कुणाचं अजून कुठला व्यवसाय होता. हा व्यवसाय करणाऱ्यांच्याकडे बघितल्यावर त्यांच्याशी तुलना करता शेतकरी कितीही सधन कुटुंबातला असला तरी त्या व्यक्तीचा आर्थिक स्तर किंवा त्या व्यक्तीचा कुटुंबाचा शैक्षणिक स्तर सगळाच हा कुठंतरी आपल्यापेक्षा मोठा आहे असं मला कॉलेजमध्ये जाणवायचं. आणि आम्ही स्वतः सधन कुटुंबातले होतो, पण आमच्यापेक्षा पण जी बाकीची माझे ग्रामीण भागातले मित्र होते त्यांचा जो शेतीवरतीचा अवलंबित्व हे जर व्यापारी किंवा उद्योजक जर बनले तर अजून खूप मोठी प्रगती त्यांची होऊ शकेल असं माझ्या मनाला नेहमी वाटत आलं. त्याच विचारातून आपण स्वतः मी BCom झाल्यानंतर व्यवसायामध्ये उतरलो आणि व्यवसायासाठीच मी परत मुंबईला आलो आणि गेली 18 वर्ष झालं, 18 ते 20 वर्ष झालं मी मुंबईमध्ये SRM ग्रुपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून सगळ्या प्रकारे आणि स्वतःचं आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहोत, मायनिंगमध्ये आहोत. ह्या सगळ्या विषय या सगळ्याची सुरुवात ही मला वाटतं त्या माझ्या कॉलेज जीवनापासून झाली. खरं तर हा जसा विचार तुमच्या मनात आला आणि तुम्ही त्याची सुरुवात केली, तसंच ग्रामीण भागातल्या युवकाला उद्योग करायचा आहे काय, पण तो कुठून सुरू करावा हे त्याला अजून कळत नाही आहे. त्याच्यासमोर प्रश्न आहे. ओके, तुम्ही आता अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असल्यामुळे मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये अशी कोणती क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते? असं एखादं उद्योग क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, जेणेकरून युवकांनी तसा विचार करावा? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीसाठीच्या प्रचंड संधी आहेत. त्याचं कारण
महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण देशामध्ये मॅन पॉवर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्याच्यामुळं जगातील सगळे देश हे भारतातून मॅन्युफॅक्चरिंग करून घेण्यासाठी उत्सुक आहेत. फूड प्रोसेसिंग एक ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे मला वाटतं, कारण आपल्या स्वतःच्याच देशाची पॉप्युलेशन मी म्हणालो तसं 140 कोटीच्या वरती, साधारण 160 कोटीपर्यंत आता आपल्या देशाचं पॉप्युलेशन झालेलं आहे. तर खाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळं या संपूर्ण फूड प्रोसेसिंग या सेक्टरमध्ये कृषी मालावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामध्ये पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे या देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल ग्रोथ आपल्याला करत असताना इलेक्ट्रिकल, इंडस्ट्रीयल याही क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्युचर आहे, संधी आहे. शेतीमाल प्रक्रिया असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ह्या सेक्टरमध्ये असतील, यामध्ये खूप संधी आहेत असं मला वाटतं. सर, याच अनुषंगाने म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की तरुणांना उद्योग करायचा आहे, तशी इच्छा पण त्यांची आहे की हे सगळं आपली करण्याची इच्छा. पण एक महत्त्वाचा प्रश्न, जसे सुरुवात कुठून करावी हा जसा एक प्रश्न आहे, तसं अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचं भांडवल नाही किंवा जर बँकांकडे गेला तर बँक अनेकदा कर्ज देत नाहीत. ओके. त्यानंतर एखादी योजनेतून एखादा रोजगार करायचा असेल, उद्योग करायचा असेल तर ते नेमकी योजना काय आहे ही त्यांना समजत नाही. तर असे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर असतात. तेव्हा आपली ही संस्था या तरुणांना कशा पद्धतीने गाईड करते किंवा? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्या संपूर्ण ह्या उद्योगामधला सगळ्यात कळीचा मुद्दा किंवा मेन स्तंभ जर कुठला असेल तर तो आहे फायनान्स. पैशाशिवाय उद्योग करणे हे कठीण आहे असं प्रत्येकाला व्यक्तीला वाटतं, पण असं नाही आहे. मूळ सगळ्यात मोठा प्रश्न जर सगळ्यात कुठला असेल तर तो पैशापेक्षाही महत्त्वाचा आहे, तो वृत्तीचा, विचाराचा. एकदा तुम्ही व्यवसाय करायचा विचार केला आणि तुमच्यामध्ये ती वृत्ती असेल तर तुम्ही 100% व्यवसाय करू शकता, उद्योग उभा करू शकता. फायनान्स हा उपलब्ध करण्यासाठी मुळात फायनान्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही उद्योग विचार मंचामध्ये मगाशी म्हणालो तसं आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्याला फायनान्स उभा करण्यासाठी काय काय करावं लागतं हे आपण एकदा त्या नवीन उद्योजकाला समजावून सांगण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. उदाहरण तुम्हाला मी देतो. तुमचा हा प्रश्न होता की त्याला पैसे उद्योगासाठी कसे आपण उपलब्ध करून देऊ शकतो किंवा त्याला फायनान्स मिळाल्याशिवाय तो कसा उद्योग करू शकतो. मुळात फायनान्स देण्यासाठी बँका उपलब्ध आहेत किंवा अन्य सगळ्या व्यवस्था आहेत, परंतु होतं काय की त्याला फायनान्शियल नॉलेजच नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्यांदा त्याला इन्कम टॅक्स रिटर्न्स हे काय आहेत हे समजावून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या बँकेमध्ये त्याला आर्थिक व्यवहार चालू केले पाहिजेत. मग आर्थिक व्यवहार चालू करण्यासाठी भले छोटं भांडवल असेल, अगदी छोट्यातली छोटी रक्कम त्या बँकेमध्ये त्यानं ठेवली पाहिजे, त्या बँकेशी व्यवहार केले पाहिजेत. त्याच्यानंतर त्यानं त्याच्यासाठीचं असणारं GSTचं नॉलेज, ई-वे बिल नॉलेज किंवा प्रॉफिट अँड लॉस ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा समजावून घेतल्या पाहिजेत आणि ते समजावून घेणं आता खूप सोपं आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादा व्यवसाय निवडता आणि त्यासाठीच्या जर आपल्याकडं सगळ्या गोष्टी उपलब्ध, मार्केट आणि तुमचं बॅलन्स शीट, तुमचं सिबिल, तुमच्याकडं असणाऱ्या सगळ्या गोष्टी जर बँकेबल असतील, म्हणजे बँकेत प्रकरण सबमिट करण्यासारखं पहिलाच त्याची जर आर्थिक साक्षरता आपण घेऊन त्याप्रमाणे जर आपण ते सबमिट केलं तर बँक ही कर्ज देणं त्यांना कंपल्सरी आहे. ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच वेळेला बँका नवीन व्यवसायाला कर्ज देत नाहीत किंवा बँक त्या व्यवसायकाला कर्ज देताना थोडंसं आडमुठेपणाचं धोरण घेतात. परंतु आम्ही त्या गावामध्ये अशी आता व्यवस्था केलेली आहे की थोडा वेळ लागेल त्याला पहिल्यांदा, परंतु पूर्ण फायनान्शियल प्रशिक्षण घेऊनच त्याचं प्रकरण बँकेबल करून मग आम्ही बँकेमध्ये सबमिट केल्यानंतर बँकेकडून त्याला कर्ज प्रकरण त्याचं मंजूर होईल त्या व्यवसायासाठी आणि प्रोजेक्शन हातामध्ये असतील भविष्यात काय काय कशी विक्री होणार याचा जर 6 महिने वर्षभर
जर त्यानं पूर्ण स्टडी केला असेल, त्यानं त्याचं बॅलन्स शीट तयार केलं असेल, तर त्याला आर्थिक व्यवस्था होणं, आर्थिक पुरवठा होणं हे नक्की होऊ शकतं. हा झाला एक भाग. दुसरा भाग, तुमच्याकडे जर स्किल असेल, तुमच्याकडे स्वतःकडं जर तुमच्याकडे ती गुणवत्ता, एक्सपर्टीज असेल, तर आज बरेच तुमचे मित्रमंडळी, बाहेर व्हेंचर कॅपिटलिस्ट हे तुमच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकतात. पण तो कॉन्फिडन्स लेवल तुम्ही बिल्टअप केला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा नेहमी सांगतो की व्यवसाय करत असताना आज मनात आणला आणि उद्या व्यवसाय करायला उतरलो असं न करता, जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्याचा कुठंतरी एखाद्या व्यावसायिकाकडं 2 वर्ष 3 वर्ष किमान आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे. आणि नसेल तर आपण त्याचं ट्रेनिंग 6 महिने, वर्ष 2 वर्षाचं घेतलं पाहिजे. मग स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. तशा पद्धतीनं गेलं तर आपल्याला त्यामध्ये जे काही पुढं जाऊन जे काही गोष्टी सामोरे जावं लागणार आहेत, अशा सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. मधल्या काळात आपण आपलं आर्थिक बॅलन्स शीट, आपलं स्वतःचं प्रॉफिट अँड लॉस कशा पद्धतीनं होतो, त्याला GST कसा असतो, त्याला फायनान्शियल लिटरसी ही पूर्ण त्या काळामध्ये त्याला निर्माण होऊ शकते, ती येते. एकदा प्रकरण आपलं स्वतःचं जे काही प्रपोजल आहे ते जर बँकेबल झालं तर मग फायनान्स होण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. मग ती बँकेकडून असेल किंवा कुठल्या इन्व्हेस्टरकडून असेल किंवा कुठल्या मित्रमंडळी, पाहुणे, आप्तेष्टांच्याकडून असेल, ह्या सगळ्या मदतीतून तुम्ही फंड उभा करू शकता. असेच फंड आत्तापर्यंत जेवढे उद्योजक झालेले आहेत त्या सगळ्यांनीही अशाच पद्धतीनं पुढं गेलेले आहेत. ह्यासाठी गरज आहे ती मुळात त्या जो उद्योग करायचा आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते स्किल आपल्यामध्ये आणण्याची, एक्सपर्टीज आपल्यामध्ये आणण्याची. एकदा तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट झाला, तुम्ही सक्सेस होऊ शकता. हा जर कॉन्फिडन्स लेवल तुमच्या माध्यमातून तुम्हाला जो भांडवल पुरवठा करणार आहे त्याच्यामध्ये जर दिला, तर नक्की तुम्हाला भांडवलाचा कोणतीही अडचण मला वाटत नाही की त्या व्यवसायामध्ये येईल असे. या अनुषंगाने एक प्रश्न असा की खरं तर जेव्हा आपण उद्योजक निर्माण व्हावेत अशी भावना ठेवतो, तेव्हा फार महत्त्वाची, जशी हा वित्त पुरवठा हा एक त्यातली एक महत्त्वाची गरज आहे, त्यानंतर मनुष्यबळ हा एक महत्त्वाचा पार्ट झाला. तसंच जेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये जेव्हा उद्योजक निर्माण व्हावेत अशी जेव्हा भावना आपण बाळगतो, तेव्हा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे सरकारचा पार्ट, त्यानंतर तिथलं प्रशासन आणि उद्योजक, असं हे समन्वयक जर असलं तर ते सहज सोपं होतं. म्हणजे अनेकदा जर एखादा उद्योग उभारायचा असेल तर मग तिथे जागेचा प्रश्न आला, त्यानंतर अनेक लागतात, आपल्याला परमिशन लागतात अनेकसाठी. तर अशा या भरपूर काही किचकट गोष्टी असतात. तर मग अशा वेळी हा सध्याच्या घडीवर, म्हणजे तुम्ही आता या संस्थेमध्ये काम करत आहेत, तर आत्ताचं असणारं आपलं सरकार आणि उद्योजक ह्याचं कसं समन्वय आहे किंवा कशा पद्धतीने हा संवाद साधला जातो आहे आणि ह्या अडचणी भासत आहेत का किंवा भासू नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम करता? उद्योग करताना अडचणी येत आहेत का? तर नक्की येत आहेत. आज ही येण्याची अडचण करताना खूप मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला एखादा उद्योग उभा करतो त्यावेळेला त्याला जमीन येणे करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. माथारडीसारखा कायदा या राज्यामध्ये आहे, त्याचाही उद्योजकांना चुकीच्या पद्धतीनं लोक काही वापर करतायत, त्याचेही खूप मोठ्या अडचणी येत आहेत. पण हे सगळं असतानाही सरकारच्या बाजूनी म्हणाल तर सरकार नवीन उद्योजक घडवण्यासाठी खूप इंटरेस्टेड आहे. माननीय उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब यांनी गाव तिथं उद्योजक हे अभियान हे शासनामार्फत करण्याची विधान परिषदेत घोषणा केली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त पद्धतीनं MOU करून आम्ही हे अभियान पुढं घेऊन जाणार अशी घोषणा आमच्यासमोर उदय सामंत साहेबांनी केलेली आहे. सामंत साहेबांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. उद्योगमंत्री स्वतः जिल्ह्यात जाऊन यासाठी नवीन उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणजे मोठ्या लार्जर कॅनव्हासमध्ये बघितला तर सरकारचं धोरण हे उद्योगाला पूरक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यात मोठे उद्योग आणावेत ह्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न करतायत. तसं इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती केली जाते. त्यामुळं उद्योजकाला पोषक वातावरण सरकारी स्तरावरून आहे का? तर आहे.
सरकार त्यासाठी मदत करतंय. काही त्रुटी, काही अभाव आहेत, जसं मी म्हणालो तसं जमीन येणे करण्याच्या बाबतीमध्ये, इतर माथाडी कामगारांच्या बाबतीमध्ये, किंवा व्यापाऱ्यांच्या बाबतीत म्हणला तर सेजसारखा आजही कर बाजार समितीच्या आवारामध्ये घेतला जातो. ह्या काही अडचणी आहेत, परंतु ह्या अडचणी असतानाही मी परत सांगतो की ग्रामीण भागातल्या जनतेसाठी, ग्रामीण उद्योजकासाठी आत्ताचा हा काळ हा उद्योग उभा करण्याचा सुवर्ण काळ आहे असं मला वाटतं. खरं तर म्हणजे आता जेव्हा आपण उद्योग क्षेत्रावर जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा विशेषतः जर आपण पाहिलं तर हे उद्योग क्षेत्र हे मुंबई, पुणे, नाशिक, अगदी नाशिकच्या पुढे अगदी संभाजीनगर इथपर्यंत असं ते पसरलेलं दिसतंय. ग्रामीण भागात पाहिजे तसं अजून ते पसरलेलं नाही आहे. मग यासाठी आता तुमची गाव तिथे उद्योजक ही अभियान आहे, तर असा काही रोडमॅप तुम्ही तयार केला आहे की ह्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने उद्योग क्षेत्राचं जाळं हे आपल्याला उभं करता येईल, असं काही असा रोडमॅप स्पेसिफिक? पुढच्या 2 वर्षाचा आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. 36 जिल्ह्यात आम्ही 36 इन्क्युबेशन सेंटर उभा करतोय. गाव तिथं उद्योजक इन्क्युबेशन सेंटर. त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये गावातल्या ज्या व्यक्तीला नवीन उद्योग उभा करायचा आहे त्याला तिथं ट्रेनिंग, प्रशिक्षण, त्याचप्रमाणे त्याला फायनान्शियल लिंकेज आणि मार्केट लिंकेज, आणि भविष्यात जाऊन तो बिझनेस स्केलअप करण्याच्या दृष्टीने क्लस्टर. तर अशा पद्धतीचं आपल्याला आम्ही त्याचा रोडमॅप तयार केलेला आहे. आणि 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आता उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे उपाध्यक्ष संतोष राणे आहेत. संतोषजींनी जिल्हा परिषद अध्यक्ष खूप कोऑपरेटिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह विचाराचे आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे. त्यांना एकत्रित करून सगळ्या BDOंना एकत्रित बोलवून जिल्हा परिषद CO साहेबांना घेऊन त्यांनी इथं इन्क्युबेशन काउन्सिलची आज त्याचं उद्घाटन आहे, त्याची स्थापना होते. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक गावामध्ये उद्योग विचार मंचाची स्थापना ही आमचे संतोष राणे साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि CO हे सगळेजण मिळून करतायत. तर हा प्रत्येक गावातला एक उद्योजक बनवण्याचा हा पहिला टप्पा आहे. आणि हा टप्प्यातून येणाऱ्या 2 वर्षात तुमच्या ह्याच कोकणामधून सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गाव तिथं उद्योजक या अभियानातून गावागावात एक यशस्वी उद्योजक, किमान एक यशस्वी उद्योजक आपल्याला झालेला दिसेल. टोटल महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून एक असं 36,000 नवीन उद्योजक ह्या 2 वर्षाचा आपण रोडमॅप तयार केलेला आहे. खरं तर मी कोकणाकडे येणारच होतो, पण त्यातपूर्वी तुम्ही कोकणचा उल्लेख केला. आता तुम्ही कोकणामध्ये आलाय आज, पहिल्यांदा गाव तिथे अभियानाची इथून सुरुवात होते. खरं तर कोकण म्हटलं की तुमच्या लक्षात येत असेल की त्यामध्ये सिंधुदुर्ग आला, रत्नागिरी आला, तो अगदी रायगडपर्यंतचा हा पूर्ण परिसर आला. या तिन्ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं असेल तर इथली शेती आहे किंवा इथलं पर्यटन आहे किंवा इथली मत्स्य व्यवसाय, असं रोजगाराच्या ह्या संधी आहेत. मात्र तरी पण इथला तरुण हा नोकरीसाठी मुंबई, पुणे अशा शहरांकडे जातोय. त्यामुळे हे स्थलांतर रोखण्यासाठी निश्चितच ही तुमची योजना प्रत्यक्षात काम करेल असं तुम्हाला वाटते. आणि हे जेव्हा तुम्ही अभियान आखतात तेव्हा असं काय वाटतं की असं कोणत्या रोजगारांना इथे जर आपण प्राधान्य दिलं तर हे स्थलांतर रोखू शकतो आपण किंवा हे थांबेल कुठेतरी? कोणत्याही भागामध्ये उद्योग ज्या वेळेला चालू होतो तर त्यावेळेला त्या उद्योगाला जे रिसोर्सेस त्या भागामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यावरतीच पहिली प्रायोरिटीनं तो उद्योग उभा राहतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल तर ऊसावर प्रक्रिया करणारे उद्योग, हळद असेल तर हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतात. किंवा जर एखादा मोठा उद्योग जर त्या भागामध्ये आला असेल तर त्याला ॲन्सिलरी उद्योग तयार होतात. सांगली जिल्ह्यामध्ये किर्लोस्करवाडीला किर्लोस्कर कंपनी आली, त्याला ॲन्सिलरीज उद्योग, फाउंड्री आणि हे सगळे तयार झाले. मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला बजाज कंपनी आली आणि बजाजला लागणारे पार्ट, त्याचे ॲन्सिलरी उद्योगची बरेचशी सगळे उद्योग त्या भागामध्ये निर्माण झाले. या भागामध्ये शेतीपूरक जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे, काजू आहे. त्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल मिथिलेश देसाई जे आपल्या रत्नागिरीचे आहेत, त्यांनी फणस किंग
ज्यांनी फणसावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जगात सगळ्यात चांगले त्यांनी निर्माण केलेले आहेत. बांबूवर प्रक्रिया करणारे बरेचसे प्रोजेक्ट आता इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळे करतायत, संतोष राणे आणि सगळेच जण. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पिकांच्यावरती प्रक्रिया करणारे प्रोजेक्ट तर आहेत. मत्स्यपालन किंवा फिशिंग हे एक खूप मोठा, जगात सगळ्यात मोठा व्यवसायाचं ठिकाण या भागामध्ये होऊ शकतं आणि त्यासाठी त्याला तशा प्रकारची एक्सपोर्ट ओरिएंटेड ही आपल्याला काही गोष्टी इथं होऊ शकतात. या वेगवेगळे उद्योग इथं रिसोर्सेस जे आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. याच्या व्यतिरिक्त जसं मी किर्लोस्कर कंपनीचं किंवा बजाजच्या संभाजीनगरचं उदाहरण दिलं, तर अजून काही एखादा मोठा उद्योग जर ह्या भागामध्ये आला तर त्याला अनुसरून ॲन्सिलरी उद्योगही ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. खरं तर आज तुम्ही सिंधुदुर्गात आहे हो. आणि सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे. हो. आणि पर्यटन हा मोठा रोजगार देणारा असा उद्योग आहे. हो. आणि असं असताना देखील गेल्या काळामध्ये जो रोजगार पर्यटनातून निर्माण व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे किंवा ते प्रोसेस सुरू आहेत. पण तुम्ही ह्या उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळे तुम्ही आज कोकणात आलेला आहात. तर या पर्यटन जिल्ह्याकडे पाहताना असं तुम्हाला काय वाटते की असं एखादं मॉडेल असावं जेणेकरून ही सगळी साखळी त्या उद्योगाशी जोडली जाईल आणि त्यातून मोठा रोजगार, असं कोणतं मॉडेल आहे जे आपण इथे राबवू शकतो जेणेकरून देशातला हा पर्यटन जिल्ह्यातून एक मोठा रोजगाराची निर्मिती होईल? या संपूर्ण कोकण परिसर हा अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर परिसर आहे. जगात आता टुरिस्ट डेस्टिनेशनला प्रचंड महत्त्व आलेलं आहे आणि टुरिझम हा प्रमुख व्यवसाय जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. भारतातीलच कितीतरी लाखो पर्यटक हे जगातल्या वेगवेगळ्या देशाला भेटी देतात आणि ते पर्यटन स्थळावरती जाऊन आपला पैसा खर्च करतात. कोकणामध्ये जगाच्या इतर देशाच्या तुलना करता खूप चांगली नैसर्गिक निसर्गाची देणगी कोकणाला मिळालेली आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचे काही पर्यटनपूरक जे जगामध्ये मॉडेल आहेत ते जर आपण इथं आणले तर खूप चांगला पर्यटन व्यवसायाला संधी मिळू शकते. टुरिझम, हॉस्पिटल टुरिझम हा एक भाग आपण त्यामध्ये विचार करू शकतो. हॉस्पिटल टुरिझममध्ये मग नॅचरोपॅथी आली किंवा अन्य प्रकारचे सगळे टुरिस्ट डेस्टिनेशनमध्येच हॉस्पिटल टुरिझम हा आपण जर घेतला तर निसर्गोपचार केंद्रासारखा जर आपण वेगवेगळ्या भागात जर इथं निर्माण करू शकलो तर इथं मला वाटतं की टुरिस्ट येत असताना टुरिझम बरोबरच इतर ही आरोग्याशी संबंधित घटक हे त्यांना उपयोगी होतील आणि इकडं खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्टचा ओघ वाढेल. त्याचबरोबर गोवा जसं आपल्याला लागून आहे किंवा बाहेरचे जे काही पर्यटनाचे देश आहेत, स्वित्झर्लंड आहे, अजून बाकीचे देश आहेत, या ठिकाणी फिल्म सिटी किंवा त्या फिल्म व्यवसाय जो आहे चित्रपट निर्मितीचा, त्यातूनही तिकडचा टुरिझम वाढलेला आपल्याला दिसतो. आपल्या या भागामध्ये निसर्गाशी संबंधित, निसर्गाची हानी न करता असे जर आपण ॲक्टिव्हिटी जर इथं ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राबवल्या, जसं हॉस्पिटल टुरिझम आहे किंवा फिल्म निर्मिती आहे, अशा प्रकारचे जर गोष्टी केल्या तर त्या माध्यमातून मॅक्झिमम ह्या भागामध्ये टुरिझम वाढेल आणि पर्यटन व्यवसायामुळे लाखो लोकांच्या हाताला काम मिळेल असं मला वाटतं. खरं तर सर, सध्या आपण लोकल टू ग्लोबल अशी चर्चा करतोय काय, आणि खऱ्या अर्थानं कोकणामध्ये जसा कोकणी मेवा हा प्रसिद्ध आहे तसं प्रत्येक भागामध्ये एक लोकल प्रोडक्ट असतो, पण तो खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर तो जाणं किंवा जागतिक बाजारपेठ बनणं हे फार गरजेचं आहे. तर यासाठी तुमची संस्था कशा पद्धतीने काम करते किंवा तुम्ही काय मदत करू शकता? आम्ही मार्केट लिंकेज करून देण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून करतोय. गावातल्या भागातले जे प्रोडक्ट असतील त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या उद्योगाला किंवा इथल्या उद्योगाला ग्लोबल नेटवर्क मिळण्यासाठी
आपण त्याला मोठ्या प्रमाणात एक्झिबिशनमध्ये घेऊन जाऊ शकतो. आमचेच एक्झिबिशन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या भागामध्ये होतात. त्या एक्झिबिशनमध्ये आपण जर भाग घेतला तर त्याची विक्री त्याला कस्टमर आपल्या भागातून मिळू शकतात. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आपल्या या भागामध्ये तशा प्रकारचं एक्झिबिशन घडवणं हे गरजेचं आहे आणि गाव तिथं उद्योजक अभियानाच्या माध्यमातून ते मार्केट लिंकेज आम्ही करून देत आहोत. खरं तर व्यवसाय तरुणांना करायचा आहे, पण व्यवसाय करायच्या अगोदरच एक त्यांच्या मनामध्ये भीती असते अपयशाची. येस. ओके, मला अपयश आलं तर ह्याचा ते विचार करतात. तर ही मानसिकता कशी बदलावी किंवा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काय सांगाल तुम्ही? मुळात व्यवसाय करताना भीती बाळगण्याचं कोणतंही कारण नाही. या संपूर्ण जगामध्ये व्यावसायिक उद्योजकांचंच आज सगळीकडे बोलबाला आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळं आता आपण थोडंसं आपली कक्षा रुंदावली पाहिजे आणि व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन नोकरीचा सोडणार नाही आपल्या मराठी माणसाचा, तोपर्यंत आपण व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. तो कम्फर्ट झोन सोडून बाहेर आलं पाहिजे. एखादं फेल्युअर आलं तरी काही हरकत नाही. फेल्युअर हा तर मुळात सेलिब्रेट केला पाहिजे. फॉरेनमध्ये सेलिब्रेट केलं जातं फेल्युअर, कारण तुम्ही भाग घेतला, तुम्ही चालू केला तर तुम्ही अपयशी होऊ शकता. तुम्ही चालूच नाही केला, कम्फर्ट झोनच नाही तुम्ही तुमचा तोडला, तर तुम्ही यशस्वी कसे होणार? त्यामुळं यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा बाहेर येऊन आपली नोकरीची मानसिकता जी आहे त्याच्या बाहेर येऊन व्यवसायासाठी आपण सुरुवात करायला पाहिजे. छोट्यातला छोटा व्यवसाय हा हळूहळू त्याचं व्यापक स्वरूप घेईल आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये जे तुमच्या भागामध्ये रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडच्या एक्सपर्टीज याचा संयोग करून तुम्ही व्यवसाय केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. आज भारतातील गुजराती समाज हा टांझानिया आणि संपूर्ण आफ्रिकन देशामध्ये, आता टांझानियाची सेकंड लँग्वेज गुजराती आहे. बाहेरच्या देशामध्ये तुम्ही आफ्रिकेच्या सगळ्यात जर देशामध्ये बघितला तर गुजराती समाज आज तिथं जाऊन व्यवसाय करतो. त्या तिकडची भाषा, तिकडची अडचणी हे सगळे असताना, तर जर आपल्याच देशातला एका राज्यातील लोक परदेशात जाऊन व्यवसाय करत असतील तर आपल्या भागामध्ये आपण व्यवसाय करायला किती सोपं भाग आहे. आपल्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. उद्योजकांच्यासाठी कोणत्याही अपयशाची भीती न बाळगता धाडसाने पुढं आलं पाहिजे. मुळात मराठी माणूस हा वॉरियर आहे. महाराष्ट्राची जी इतिहास आहे आपल्या राज्याचा तो खूप जाज्वल्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. त्यामुळे धाडस हे आपल्यात उपजत आहे, आपल्या मातीत आहे, आपल्या रक्तात आहे. आता ते धाडस हे व्यवसायासाठी वापरण्याची वेळ आलेली आहे. सर खरंच माझे प्रश्न अजून संपलेले नाही. आता फक्त माझे तुम्हाला रॅपिड फायर प्रश्न असतील. येस येस. काय एका प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर थोडक्यात. येस. खरं तर माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक ताकद काय सांगा? महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक ताकद कोणती असेल तुमच्या मते? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी औद्योगिक ताकद ही शेती प्रक्रिया आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक कमतरता कोणती वाटते तुम्हाला? औद्योगिक कमतरता सगळ्यात मोठी कोणती असेल तर सगळ्यापेक्षा महत्त्वाचं मला मानसिकता वाटते. तरुणांसाठी नोकरी की व्यवसाय? व्यवसाय. ओके. गावातील तरुणांसाठी शेती की उद्योग? उद्योग. AI संधी की आव्हान? संधी. महाराष्ट्रातील पुढील मोठं औद्योगिक क्षेत्र कोणतं असेल? महाराष्ट्रातील पुढील औद्योगिक क्षेत्र हे मॅन्युफॅक्चरिंग असेल. कोकणची सर्वात मोठी आर्थिक ताकद काय असेल? पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय. ओके. कोकणातील सर्वात मोठी कमतरता काय? औद्योगिक कमतरता. परत तेच मानसिकता. एका उद्योजकासाठी सर्वात महत्त्वाचा गुण?
धाडस आणि परिश्रम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती. गाव तिथे उद्योजक, एका वाक्यात तुमचं स्वप्न सांगा. ग्रामीण भागातला व्यक्ती आर्थिक दृष्टीने बळकट होणे, ग्राम औद्योगिक क्रांती. एक शब्द म्हणाल तर महाराष्ट्रात ग्राम औद्योगिक क्रांती या माध्यमातून गाव तिथं उद्योजक अभियानातून होईल आणि संपूर्ण देश त्याचा स्वीकार करेल. हरित क्रांती या देशानं बघितली, धवल क्रांती बघितली, महात्मा फुलेंनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण क्रांती केली. आत्ता गाव तिथं उद्योजक अभियानातून एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर ग्राम उद्योग क्रांती ही सगळीकडे झालेली दिसेल. सर खरंच म्हणजे तुम्ही जो काय आमच्याशी संवाद करताय त्यातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. तर ह्या एकूणच चर्चेमध्ये मला एक सांगा की ही तुमची जे अभियान आहे त्यातून तुम्ही आमच्या दर्शकांना किंवा ह्या एकूणच उद्योजकांना, नवउद्योजकांना काय सांगू शकता किंवा काय शब्द देणार ह्या आजच्या या मुलाखतीमधून? मी आजच्या या मुलाखतीतून कोकणच्या सगळ्या जनतेला हेच सांगायची माझी इच्छा आहे. आपण नोकरीसाठी बाहेरगावी जाता, आज या जगात सगळ्यात मोठी ग्रामीण भागामध्ये उद्योग करण्याची संधी, ही सुवर्ण संधी ग्लोबलायझेशनमुळे आलेली आहे. आपल्या आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय प्रशिक्षण, ट्रेनिंग सगळं घेऊन पूर्ण ताकदीने जर आपण आपल्या गावामध्ये उद्योग केलं तर तो उद्योग 100% यशस्वी होऊ शकतो आणि त्याला सस्टेनेबिलिटीही येते. तर ग्रामीण भागातल्या लोकांनी किंवा कोकणवासियांनी आता उद्योगाकडे वळण्याची मानसिकता आपल्या अंगी बाणवली पाहिजे. कोकण हे निसर्गानं नटलेलं आहे, याच्यामध्ये मत्स्यपालन आहे, त्याचबरोबर पर्यटन आहे, त्याचबरोबर इथल्या सगळंच जे काही उपलब्ध काजू आहे, आंबा आहे, ह्या सगळ्या उपलब्ध गोष्टी ज्या आहेत हे तर रिसोर्सेस आहेतच. याच्या व्यतिरिक्त जग आता ग्लोबल जग, हे जग आता एक कुटुंब झाल्यासारखं इतकं छोटं झालेलं आहे. आज मोबाईल असेल किंवा इंटरनेट असेल किंवा अन्य सुविधामुळं. तर आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये, गावागावामध्ये व्यवसाय उभा करूया, हे आव्हान ह्या निमित्तानं आहे सगळ्यांना. सर एकूणच आपल्या या प्रवासाकडे जर पाहिलं असेल तर ग्रामीण भागातून तुम्ही तुमचं एक उद्योग उभा करतात, त्यामध्ये एक स्वतःची तुम्ही ओळख निर्माण करतात. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा केल्यानंतर अगदी देश विदेशापर्यंत ह्याचं तुम्ही नेटवर्क उभं करताय. त्यानंतर महाराष्ट्रातल्या एका शिखर संस्था असलेल्या उद्योग विश्वातील एका संस्थेचं तुम्ही स्वतः नेतृत्व करताय. त्यामुळे एखादा ग्रामीण भागातील तरुण, एखादा सामान्य तरुण तुम्हाला जर भेटला आणि त्या तरुणाने जर तुम्हाला सहज विचारलं, सर मी कुठून सुरुवात करू, तर तुम्ही त्याला काय सांगाल? मी त्याला सगळ्यात सांगेन की तुम्ही पहिल्यांदा कोणता उद्योग करायचा हे ठरवण्यासाठी तुमच्या भागातला काय काय सोर्सेस उपलब्ध आहेत आणि तो तरुण हा त्याच्याकडं कोणती एक्सपर्टीज आहे, ह्या दोन्हीचा संयोग घालूनच तो व्यवसाय करू शकतो. आणि यासाठी त्या तरुणाला पहिल्यांदा आज विचार मनात आला आणि उद्या उद्योग चालू केला असं बिलकुल करता कामा नये. किमान 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष जो उद्योग करायचा विचार त्याच्या मनामध्ये असेल त्याचं ट्रेनिंग, प्रशिक्षण किंवा कुठंतरी नोकरी करून मग त्यानं तो उद्योग करावा. त्याच्याकडे असणारं स्किल आणि तो ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये जी साधनसामुग्री उपलब्ध आहे याचा संयोग घालून त्या व्यक्तीने नवीन उद्योग उभा केला पाहिजे. सर खरंच धन्यवाद. तुम्ही आज ह्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. तुमच्याशी हा संवाद साधताना एकच समोर विचार येतो आहे, तो म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र जर आपल्याला आर्थिक भक्कम करायचं असेल, आर्थिक सक्षम करायचं असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योग हा उभा राहिलाच पाहिजे, उद्योजक उभा राहिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र हा आपलं आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हे सगळी चर्चा करत असताना अजून एक विचार समोर येतोय नक्की, तो म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्याला महाराष्ट्र हा नोकरी निर्माण करणारा महाराष्ट्र नाही तर उद्योजक घडवणारा महाराष्ट्र बनवायचा आहे. आणि मला वाटतं तोच विचार आज आपण ह्या चर्चेतून पुढे घेऊन जायला पाहिजे की आपल्याला यापुढे
नोकरी देणारा महाराष्ट्र नव्हे तर उद्योग घडवणारा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या चर्चेतून हाच विचार आज समोर येतो आहे. त्यामुळे सर मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो आहे. तुम्ही इथल्या तरुणांना एक विचार दिलात आजच्या एका अतिशय महत्त्वाच्या दिवशी. त्यामुळे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे तुमचे विचार इथे मांडलात. त्यामुळे तुम्हाला हृदयापासून तुम्हाला मी शुभेच्छा देतो आहे. तुम्हाला मी धन्यवाद देतो. थँक्यू, आभारी आहे. तर खरं तर कोकणच्या या महाचॅनलमध्ये ही चर्चा अगदी सविस्तरपणे तुम्ही पाहिलीत आणि हा एक विचार आपण पुढे घेऊन जातो आहे. नक्कीच त्यामुळे आपण आता इथेच थांबतो आहे. नक्कीच यापुढे जेव्हा आपण असाच एखादा विषय घेऊन असा एखादा संकल्प घेऊन किंवा असा एखादा विचार घेऊन तुम्हाला भेटायला येणार. त्यामुळे इथेच थांबतो आहे. तुम्ही पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह.